कलाकाराला वयाचं बंधन नसतं हे म्हटलं गेलं ना, हे अगदी खरं आहे. हे तुमच्या आता लक्षात येईल. स्वागत करूया जोरदार टाळ्यांनी कोल्हापूरचे शिवगोंडा सुतार आणि सहकारी यांना. आजोबा 72 वर्ष वय आहे तुमचं. 72, 72. हो. आणि तो त्यांचा नातू 8 वर्षांचा. अरे वा. इथं आता आल्यात 4 नातू आहेत, 2 मुलं आहेत. घर कुटुंब सुना बी आल्यात बघण्यासाठी. कुटुंबच आमचं त्यात आहे सगळं. वा 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 वा. आमचे वडील शाहू महाराजाचे खेळाडू होते. ती परंपरा राखण्यासाठी आम्ही सगळे चालतो. म्हणजे मी एवढेच म्हणेन की एक असतं की खेळ, एक असतं त्यातली गुणवत्ता, आणि त्याच्याही पलीकडे जाऊन परंपरा सांभाळण्यासाठी म्हणून आपण ते करणं ही फारच वेगळी बाब आहे आणि महत्वाची बाब आहे. वयाच्या 72व्या वर्षी जर तुम्ही हा स्वतः करता आहात, आणि खास करून तुम्ही जे सगळ्या ज्या चकत्या फिरवल्यात ते एकत्र
5 आणि अगदी त्यांनी एक डोक्यावर आणून ठेवली, कपाळावर म्हणा किंवा डोक्यावर. ते फारच सुंदर दृश्य होतं माझ्यासाठी. शेवटी आपण इथे आलेलो आहेत एखाद्या कॉम्पिटिशनला, स्पर्धेसाठी आलोय. तर जसं तुम्ही केलं ना तसं तुम्ही तुमच्या नातवाकडनं जर करून घेतलं असतात ना काहीतरी, कदाचित मला, कारण का तो मुलगा जो येऊन बसला ना असा करत तुमच्या बरोबर, मला वाटलं आता तो मुलगा काहीतरी आणखीन करणार, तर मी त्याची वाट बघत बसलो होतो. तर मुग्धा, तुला काय वाटतं? दादा, तुमचं वय काय आणि काय मस्त खेळ खेळताय तुम्ही. मला खूप छान वाटलं. मी बघत होते, पण तुमचं ते डिश फिरवणं सगळ्या 5 ते दृश्य खूप छान होतं. मला पण ते आवडलं. खूप छान, मला आवडला खेळ. आता बघूया तुम्हाला किती पदकं मिळत आहेत 10 पैकी. मुग्धा, किती मेडल्स देशील? मी तुम्हाला 7 मेडल्स देणार. 7 मेडल्स मुक्ताने दिलेली आहेत, 7 पदकं. मकरंद सर, तुम्ही किती पदकं द्याल? 6 पदकं देणे. 6 पदकं मिळाले. 6 आणि 7 13 पदकं तुम्हाला मिळालेली आहेत. धन्यवाद.